मंडळी, सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. आणि हो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या सैनिकांना जय महाराष्ट्र. कारण तुम्हाला वेगळं संबोधन करावं लागतं राजे हो. तुम्हाला महापुरुषांच्या भाषा फक्त स्टेजवरून तेवढ्या पुरत्या ऐकायला आवडतात. एरवी महापुरुषांच्या नावाने केलेली संबोधनं किंवा अभिवादनं फारशी पचनी पडत नाही. असं काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर गुढीपाडव्यानिमित्त एक मोठं भाषण झालं. या भाषणाला विविध माध्यमांनी कव्हरेज दिलं नसतं तर नवलच. कारण माध्यमांना सुद्धा मसाला पाहिजे असतो. माध्यमांना मध्येच कॉमेडी, मध्येच ॲक्शन, मध्येच आवाजाचे चढ उतार आणि मध्येच काही मिमिक्री, या सगळ्या गोष्टी हव्याच असतात. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाला एक कव्हरेज मिळतं. तसं कव्हरेज ते कालही मिळालं. आणि काल मग माध्यमांची काही भाषणं किंवा माध्यमांच्या काही मथळे होते की राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष. ते माध्यमांचंच लक्ष होतं, कारण TRP त्यांना हवा होता. एकदाचे मग ते बोलायला उभे राहिले. त्यांनी आपली मांडणी सुरू केली आणि मांडणी सुरू करतानाच अगदी सुरुवातीलाच जेव्हा ते बोलायला उभे राहिले तेव्हा ते म्हणाले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे लोक आपल्याला जय महाराष्ट्र. माझा आक्षेप इथूनच सुरू होतोय. राज्य आपण म्हणालात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेले लोक. आपल्याला खरंच असं वाटतंय का की आपल्याला ऐकायला लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येतात? नाही, येत होते. तो काळ वेगळा, आत्ताचा काळ वेगळा. कारण आत्ता बऱ्याचदा इव्हेंटवर लोक बोलावले जातात असं तर नाही ना. कारण आपला स्टेज, आपल्या स्टेजवरची मांडणी, महापुरुषांचे पुतळे, एक ठराविक लोकांनी बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी कशा टिपिकल ठरलेल्या असतात. ज्या लाईव्ह सभा असतात ना, हॅपनिंग, त्यात असं होत नाही. त्यात थोडं तरी कुठेतरी गोंधळ वगैरे होतो. पण आपला मात्र इव्हेंट अगदी व्यवस्थित, म्हणजे कडक इस्त्रीसारखा इव्हेंट असतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेले लोक हे म्हणणंच मुळात पटत नाही. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक आपल्याला ऐकत असते आणि गांभीर्यानं घेणारे असते तर 2019च्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटलेच असते ना. कालची तुमची जी बॉडी लँग्वेज होती ती प्रचंड आत्मविश्वास हरवलेली बॉडी लँग्वेज होती. म्हणजे सुरुवातीला पडलेल्या टाळ्या, मध्ये एखाद्या 8-15 मिनिटाच्या भाषणानंतर पडलेल्या टाळ्या, त्यानंतर थेट तुम्हाला टाळ्या मिळवण्यासाठी मस्जिद आणि भोंगा इथपर्यंत पोचावं लागलं. त्याच्याशिवाय त्या टाळ्या मिळणारच नाही त्याची खात्री कदाचित तुम्हालाही पटलेली होती. मग नंतर आपण असंही म्हणालात की 2019च्या निवडणुका, 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद. पण मग जर 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद जर भाजप सेनेमध्ये ठरलं असेल तर उद्धव ठाकरे ते बाहेर का कधी बोलले नाहीत? उद्धव ठाकरेंनी ते बोलायला पाहिजे होतं. समोरचे लोक फक्त मख्खपणे ऐकत होते, त्याच्यावर ते काहीच रिॲक्ट करत नव्हते. कारण ते लोकांच्याही लक्षात येत होतं की राजकारणात ज्या काही रणनीती ठरवल्या जातात त्या सगळ्याच रणनीती काही लोकांसमोर खुल्या केल्या जात नाही. युतीमध्ये जर काही भाषा ठरली असेल, काही वाटप ठरलं असेल, काही प्रपोशन ठरलं असेल तर निश्चितपणे ते सऱ्या मांडण्याची काही फारशी गरज नाही आहे. मग तुम्ही आधी कसं बोलला नाहीत, मग आधी का मांडलं नाही, मग उद्धव ठाकरे याच्यावरती बोललेच का नाही, तो युतीचा प्रश्न आहे ना. बरं, असं काही ठरलंय किंवा नाही ठरलं किंवा 5 वर्षाचा मीच मुख्यमंत्री होणार आहे असं तरी कुठं बोललं होतं कोणी? 5 वर्ष भाजपचाच मुख्यमंत्री ठरेल असं तरी प्रचार सभेत भाजपचे लोक बोलले होते का? आपण याच्यावर विचार केला पाहिजे. आपण सुद्धा एका पक्षाचे राजकीय नेते आहात. त्यामुळे नेत्यांनी कोणत्या गोष्टी पब्लिकमध्ये बोलायच्या असतात आणि कोणत्या गोष्टी रणनीती, व्यूहरचनेचा भाग म्हणून ठरवायच्या असतात याचं तारतम्य नक्कीच आपल्याला असलं पाहिजे. आपल्याकडे ते असेल का? असो, तो प्रश्न अलहिदा, तो संशोधनाचा भाग आहे. त्यावरती नंतर कधीतरी बोलूया. मग आपण असं म्हणालात की तुम्ही आधी शिव्या घातल्या मग मांडीवर बसता. हे तुम्हाला कसं काय पटतं की आधी तुम्ही प्रचार काळामध्ये एकमेकांना शिव्या घातल्या होत्या आणि नंतर तुम्ही एकत्र बसलात? राजजी, हे मी आपल्याला सांगायची गरज आहे का? अहो, चित्रपटातली चित्र, नाटकातली पात्र आणि राजकारणातले मित्र कधीच खरे नसतात. हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज आहे का? हेच बघा ना,
म्हणजे तुम्ही जेव्हा शिवसेनेला म्हणताय की आधी शिव्या घातल्यानंतर मांडीवर बसलं, मुळात तुम्ही काय केलं बरं? तुमच्या भूमिका किती वेळा बदलल्या? राजजी, आठवा तुम्ही लाव रे तो व्हिडिओचा कॅम्पेन कोणी चालवला? तो तुम्ही चालवला. त्यावेळेला मोदी आणि शहा हे किती वाईट आहेत हे सांगायला सुरुवात कोणी केली? ती तुम्ही केली. मग अचानक असा तुम्हाला साक्षात्कार कसा काय झाला बरं की आता मोदी आणि शहा फार चांगले झालेले आहेत? किंवा बरं ते सोडा, यूपी आणि बिहारच्या लोकांबद्दल सातत्यानं आग कोण ओकत आलं राजजी? तुम्ही. आणि ती आग ओकताना तुम्ही काय सांगितलं की यूपी आणि बिहारच्या सरकारने त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे. यूपी बिहारच्या लोकांना कळलं पाहिजे की त्यांनी त्यांच्या ब्रेड बटरची, त्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था केली पाहिजे. जर त्यांना तिथल्या तिथे जर रोजगार मिळाला तर ते लोक, ते बेरोजगाराचे लोंढे महाराष्ट्रात येणार नाहीत. मला वाटतं आजही तुम्ही तुमच्या त्या वाक्यावर ठामच आहात, नाही का? आणि जर तुम्ही आजही तुमच्या या वाक्यावर ठाम असाल राजजी, तर मग यूपीचा विकास होतोय हे म्हणणं किती खरं? कारण जर यूपीचा विकास होतोय असं म्हणणं असेल तर यूपीकडून येणारे बेरोजगारांचे लोंढे आजही थांबलेलेच नाहीयेत. त्यावर काय? आधी लाव रे तो व्हिडिओ म्हणत तुम्ही आगे एकदम म्हणजे आगपाखड करायची आणि नंतर पुन्हा त्याच मार्गाने जायचं. हे नेमकं काय आहे? मी तुम्हाला सांगू तुमचा काय गोंधळ उडालाय राजजी. तुमचं गोंधळ काय उडालाय माहिती आहे का? तुम्हाला यशस्वी लोकांच्या पंक्तीला बसण्यासाठीची तुमची अहममिका चालू आहे. एखादा यशस्वी माणूस असेल ना तर आपण त्याच्या कसे जवळचे आहोत, आपण त्याच्याशी कशी सलगी करणारे आहोत असं दाखवायची माणसाला फार हौस असते. समजलं नाही का? तुमच्याच भाषेत सांगते. तुम्ही काल एक काहीतरी उदाहरण सांगितलं की पळून कोणाबरोबर गेली आणि लग्न कोणाबरोबर लावलं. जरा त्या भाषेत सांगू का? काय असतं माहिती आहे का? एखादी मुलगी खूप शिकली ना, समजा ती कलेक्टर झाली, तर आजूबाजूचे लोक, शेजारपाजारचे, सोसायटीतले लोक कसे बोलतात माहिती आहे का? फार हुशार मुलगी हो, फारच गुणी मुलगी, माझ्याकडे सतत यायची, आमच्या घरी यायची, गणित सोडवायला मलाच विचारायची हो, अडलं नडलं काही तिचे प्रश्न, आमच्या हिच्या हातची पुरणपोळी तिला फार आवडायची. कलेक्टर झाली तर. आणि समजा तीच मुलगी जर प्रेमविवाह करून गेली तर काय आपली भाषा असते? फार वाह्यात मुलगी हो, संस्कार नावाची गोष्ट नाही बघा, आमच्या दारात आम्ही कधी तिला उभी करत नव्हतो. तुमचं सुद्धा तसंच झालंय बरं का. म्हणजे भाजप जिंकते असं म्हटलं की आपण कसे त्यांच्या जवळचे आहोत हे सांगण्यासाठी तुम्ही ते किती चांगले आहेत हे घसा फोडून फोडून सांगायचा प्रयत्न करताय राजजी. यातनं एक गोष्ट कळते का काय होतंय ते? हसू होतंय तुमचं, हसतायत लोक तुमच्यावर. कालपर्यंतचे तुमचे स्तुती पाठक सुद्धा तुमचे टीकाकार झाले आहेत आणि फ्रस्ट्रेशनमध्ये तुम्ही बोलताय की काय? तुमचे ते पडलेले खांदे, तो आत्मविश्वास गळून गेलेलं भाषण, हे सगळं बघून तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये जो थोडाफार जोश असेल तोही ओसरत चाललाय हो. बरं, तुम्ही असंही म्हणालात मग की तुम्ही चर्चिलचं उदाहरण दिलं मध्येच आणि सांगितलं की चर्चिल इंग्लंडचा काय होता आणि मग चर्चिल त्याने असा व्ही फॉर विक्टरी वगैरे असं काहीतरी त्याने तो लोगो काढलेला होता आणि मग तरीही तिकडे चर्चिलचा पराभव झाला. युद्धकाळात तिथल्या लोकांना कळतं युद्धकाळात कोण चांगलं आहे आणि इतर काळात कोण चांगलं आहे. खरंच तुम्हाला असं वाटतं का की ते उदाहरण भारतात सुयोग्य आहे? खरंच तुम्हाला असं वाटतं का की इंग्लंडच्या चर्चिलचं तुम्ही दिलेलं उदाहरण हे भारताच्या सांप्रत राजकारणासाठी अत्यंत चपकल बसणारं आहे? जर असं असेल ना मोदी राजजी, तर तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की इथे दंगल काळामध्ये नेतृत्व कोणी केलं पाहिजे आणि विकास कामासाठी कोणी नेतृत्व केलं पाहिजे हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे हो राजजी, कळलं पाहिजे ते. म्हणजे अर्थकारण जर सुधारायचं असेल, अर्थव्यवस्था जर सुधारायची असेल तर मनमोहन सिंगांसारखा अत्यंत हुशार, धोरणी आणि फोरकास्ट विजन असणाराच पर्याय असला पाहिजे हे तुम्ही मान्य कराल. आणि दंगली घडवायच्या असतील, जातीपातीचं राजकारण करायचं असेल, धर्मांमध्ये विभाजन करायचं असेल तर मोदी हेच नाव योग्य आहे हेही तुम्ही मान्य कराल. बघा, मी जे सांगते ते तुम्ही कधी एकट्यात जरी विचार केला तरी चालेल बरं का. कारण लोक असं म्हणतात की पराभव हा मनात ठेवावा
आणि मखलाशा किंवा अहमपणा जनामध्ये मिरवावा. मी जे सांगते त्या गोष्टी जरा अंतर्मुख करून ऐकण्यासारख्या नक्की आहेत बरं का. तुम्ही असं म्हणत होतात की जातीपातीचं राजकारण करणारे लोक इथं तयार झालेत. खमॉन राजजी, काय बोलताय हे? शोभत नाही हो तुम्हाला हे बोलणं. जातीपातीचं धर्माचं राजकारण आणि तुम्ही कसे चांगले आहात, आप कैसे दूध के धुले हो, ये अगर आप बताना चाहते हो तो मैं आपको ज़रा बता दूं, आप शायद भूल रहे हो. राज जी, जब आपने आपकी पार्टी की स्थापना की थी ना, तो उस पार्टी के स्थापना दिवस पर आपने अपनी पार्टी का झंडा भी डिक्लेयर किया था. याद कीजिए जरा आपके झंडे के कलर क्या थे और आज क्या है. जातीपातीच्या राजकारणावर तुम्हाला बोलायचा नैतिक अधिकारच नाहीये मिस्टर राज. कारण जातीपातीच्या राजकारणावर जर तुम्ही बोलत असणार ना, तर सुरुवातीच्या काळात तुमच्या झेंड्याच्या रंगांमध्ये जे प्रपोर्शन ठरलं होतं त्या प्रपोर्शनमध्ये हिरवा रंग जो होता तो आता का गायब झालाय? का तुम्हाला तो नकोसा वाटतोय? तुम्हाला जर असं वाटतं की हे राष्ट्र आ सेतू म्हणजे अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हे राष्ट्र हिंदूंचे राष्ट्र आहे आणि हिंदूंचा रंग भगवा आहे, तर तुमच्या झेंड्याचा रंग संपूर्णतः भगवा असायला पाहिजे होता. तो झेंड्यांचा रंग असा वेगवेगळे रंग घेऊन का बनवला गेलाय तुम्ही? कारण तुम्हाला गरज पडते जातींची, तुम्हाला गरज पडते धर्मांची. जात आणि धर्मांचं राजकारण केल्याशिवाय आपल्या मताच्या तुंबड्या भरल्याच जाणार नाहीत याची खात्री आहे तुम्हाला. आणि जेव्हा तुमच्या असं लक्षात आलं की आपल्याला मुस्लिम मतं मिळणार नाहीत, तेव्हा सुरुवातीचा असलेला झेंड्यातला रंग नंतर तुम्ही काढूनही टाकला विनासायास. तुम्ही गप्पा माराव्यात परिवर्तनाच्या, तुम्ही गप्पा माराव्यात सुधारणावादाच्या. राजजी, तुम्ही विचार करा की तुमचं काय चाललेलं आहे. अहो, इकडून इकडे धावणारे इंजिन हे कुणीतरी सांगतं की नाही हा अपशकुन झालेला आहे, मग इकडून इकडे धावणारे इंजिन टाका, लगेच तुमच्या इंजिनची दिशा बदलते. शकून अपशकुनाचा एवढा विचार करणारे तुम्ही, झेंड्यांमधल्या रंगांचा विचार करणारे तुम्ही जातीपातीच्या राजकारणाबद्दल बोलावं. आणि जर तुम्हाला एवढंच वाटत असेल की सगळे पक्ष जातीपातीचं राजकारण करतात आणि तुम्ही कसे दूध के धुले आहात, तर तुम्ही मला सांगा, तुमच्या पक्षातली जी महत्त्वाची पदं आहेत त्या पदांवरती किती दलित आहेत? जर तुमच्या डोक्यात खरंच जातीपातीचं राजकारण नाही, तर तुमच्या पक्षामध्ये ज्या वेगवेगळ्या आघाड्या उभारलेल्या आहेत, मग ती चित्रपट सेना असेल, ती प्रादेशिक असेल, ती महिला आघाडी असेल, त्या वेगवेगळ्या त्याचे पदाधिकारी कोण आहेत? देशपांडे, वैद्य. का बरं? एखाद्याही मुस्लिमाकडे या मागासवर्गीयाकडे ती गुणवत्ता असू शकेल असं तुम्हाला वाटतच नाही का राजजी? नाही म्हणजे तुम्ही फारच जातीपातीबद्दल बोलताय, तेव्हा तुम्हाला जरा आरसा दाखवण्याची गरज आहे ना की तुम्ही नेमकं काय करत आहात. शोभत नाही. पहले खुद के गिरेबान में झांक कर देखिए, फिर दूसरों के बारे में बोलिए. आधी तुम्ही कोण आहात ते स्वतः ठरवा ना. ईडी बद्दल जे तुम्ही बोलताय ना की मग ईडीचं असं झालं, ईडीचं तसं झालं, मग याला मध्ये टाकला, त्याला मध्ये टाकला, हे केला, आणि तुम्हाला काय केला? तुम्हाला काय केला राजजी? आधी तुम्हाला ईडीची नोटीस आली, मग तुमच्या ईडीच्या नोटीस पोटी जो तुमचा आवाज एकदम असा मोठा झाला होता तो अचानक असा म्यूट झाला. हे न कळण्या इतकी महाराष्ट्राची जनता दूधखुळी वाटते का तुम्हाला? म्हणजे इतके महाराष्ट्राचे लोक डोक्याला गोड तेल लावून फिरणारे आणि बगलत रेडिओ मारून फिरणारे आहेत असं वाटतं का तुम्हाला? हे लोकांना कळत नाहीये का की ईडीच्या नोटीशी नंतर तुमचा आवाज बदलला, ईडीची नोटीस आल्यानंतर तुमच्या बोलण्याचा एकूण टोन आणि तो सगळा रुख बदलून गेला. कालपर्यंत भाजपवर आगपाखड करणारे तुम्ही अचानक तुम्हाला भाजप चांगली वाटायला लागली आणि तुम्हाला युपीत विकास दिसायला लागला. युपीत जर तुम्हाला इतका विकास दिसत असेल तर तुम्हाला हे का आठवत नाहीये? राजजी, मागच्या 2 वर्षाचा लेखाजोखा तुम्ही मांडत होतात ना, त्या 2 वर्षात यूपीमध्ये काय काय घडलं हे नाही तुम्हाला आठवलं? त्याच यूपीमध्ये हाथरसमध्ये एक महिला काय पद्धतीने त्या पीडितेची विटंबना केली यावर नाही तुम्हाला भाष्य सुचलं? यूपीचं पोलीस डिपार्टमेंट कधीपासून मैताचा अंत्यविधी करण्याचेही काम करायला लागलं यावर नाही बोललात तुम्ही? तुम्ही यावरती चकार शब्द काढला नाही की अरे मध्यरात्री हाथरसच्या पीडितेचा अंत्यसंस्कार पोलिसांनी का केला?
गोरखपूरमध्ये 59 बालकं ऑक्सिजन वाचून तडफडून मेली, यावरती तुम्ही चकार शब्द बोलला नाही. कोविडच्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्रात अत्यंत चोख काम कोविडमध्ये इथले आरोग्यमंत्री राजेश टोपे पार पाडत होते, अगदी त्याच वेळेला यूपीमध्ये मात्र कोविडने मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह गंगेवर तरंगत येत होते. योगी आदित्यनाथ यांचं पाप असं पाण्यावर तरंगताना लोकांनी बघितलं. राजजी, तुम्हाला ते दिसलं नाही अजिबात? कमाल आहे. म्हणजे तुम्हाला त्या 59 बालकं जी तडफडून मेली त्यांची तडफड दिसली नाही. ज्या प्रेतांची विटंबना केली गेली आणि जी प्रेत गंगेमध्ये अशीच फेकून दिली गेली त्यांची विल्हेवाट लावणं सुद्धा एवढा साधा माणुसकीचा धर्म ज्या योगी आदित्यनाथला कळला नाही, ही गोष्ट तुम्हाला दिसलीच नाही. कुठला विकास दिसला तुम्हाला? फिरून आलात कधी यूपीमध्ये? जाऊन बघा यूपीची काय परिस्थिती आहे ती. महाराष्ट्रामध्ये दर 10 किलोमीटरला अत्यंत सुसज्ज हॉस्पिटल आणि शाळा कॉलेजेस दिसतात. यूपीमध्ये दर 10 किलोमीटरला मोठमोठी मंदिरं आणि साधू दिसतात. यूपीमध्ये शाळा दिसत नाहीत राजजी. हा विकास तुम्हाला दिसत नाही. यूपीचा GDPI काय आहे, ग्रॉस डेव्हलपमेंट इंडेक्स यूपीचा काय आहे आणि महाराष्ट्राचा काय आहे? यूपीमधली गुन्हेगारी काय आहे आणि महाराष्ट्रातली गुन्हेगारी काय आहे? गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात एकही दंगल उसळली नाही, हे तुम्हाला दिसलं नाही. स्वतःला महाराष्ट्राचा पाईक म्हणवता आणि इतका महाराष्ट्रद्रोह, इतका महाराष्ट्राबद्दलचा विद्वेष तुमच्या मनात आहे की महाराष्ट्रातली इतक्या चांगल्या गोष्टी घडतायत त्या तुम्हाला दिसतच नाहीयेत. काय म्हणालात तुम्ही कालच्या भाषणात? कोण कुठला जेम्स लेन, आणि तो काहीही बोलतो आणि तुम्ही त्याच्यावर राजकारण करता? काहीही? आपल्या आईच्या पदराला हात घालणारे, आपल्या आईच्या चारित्र्यावर चिखलफेक करणाऱ्या लोकांना असंच सोडून देणार तुम्ही आणि त्यावर ब्रशब्द काढणार नाही? आपल्या आईबद्दल अत्यंत गलिच्छ अर्वाच्य भाषेत जो माणूस बोलतोय त्याला तुम्ही काहीच सुनावणार नाहीत राजशी. कमाल आहे. मला असं वाटतं की आपल्या आईबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणाराला काय म्हणावे? तुम्ही काल काहीतरी उदाहरण सांगितलं ना यशवंत जाधवांचं वगैरे, की लोक आता यशवंत जाधव हो म्हणतील. मला असं वाटतं की जगातली कुठलीच आई तुमचं कालचं वक्तव्य ऐकल्यानंतर, जेम्स लेनबद्दलचं वक्तव्य ऐकल्यानंतर असं म्हणणार नाही की राज ठाकरे हो. ती म्हणेल काहीही हो बाबा, पण राज ठाकरे होऊ नकोस. कारण ज्याला आपल्या आईच्या इज्जतीची चाड नाही, राजकारणासाठी जो आपल्या आईच्या इब्रतीचा सुद्धा क्षणभर विसर पाडू शकतो, अशा माणसाकडून काय अपेक्षा करावी? राजजी, सोचिए इस बारे में आप क्या बोल रहे थे. जेम्स लेनने आमच्या अस्मितेला हात घातला, आमच्या राष्ट्रमातेबद्दल अनुद्गार काढले, म्हणून जेम्स लेनला धारेवर धरलं. धारेवर धरणारे लोक राजकीय पक्षाचे नव्हते. लेट मी करेक्ट यू मिस्टर राज. जेम्स लेनला धारेवर धरणारे लोक हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे नाही, तर जेम्स लेनला धारेवर धरणारे लोक हे वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे लोक होते. ते संभाजी ब्रिगेडचे लोक होते, ते जिजाऊ ब्रिगेडचे लोक होते, ते गणराज्य संघाचे लोक होते, ते तमाम परिवर्तनवादी विचार संघटनांचे लोक होते. कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना करणं बंद करा. खुलेपणाने बोला. तुमचे अंतस्थ हेतू काय ते दिसत आहेत आणि त्या अंतस्थ हेतूपोटी तुम्ही प्रसंगी राष्ट्रपुरुषांच्या अस्मिता आणि इब्रतीला सुद्धा नख लावायला कमी करत नाही आहात. वाईट वाटतं हे सगळं ऐकून. तुम्ही काय शेवटी बोलत होतात की आपले राज्य मोठे झाले तर आपला देश मोठा होईल, देश मोठा झाला की हिंदू मोठा होईल. कालचं वाक्य आहे तुमचं. मला वाटतंय साधारणतः एक 34 मिनिटं आणि 51 सेकंद झाली होती तुमच्या भाषणाला, आणि त्यानंतर तुम्ही हे वाक्य वापरलं. काय की राज्य मोठी झाली तर देश मोठा होईल आणि देश मोठा झाला तर आपण हिंदू मोठे होऊ. आपण हिंदू मोठे होऊ. हिंदू
मग या देशातले बौद्ध, या देशातले जैन, या देशातले मुस्लिम, या देशातले शीख, या देशातले पारसी हे कुठे जातील? म्हणजे हिंदू मोठा होऊ असं म्हणताना तुम्हाला काय म्हणायचे? म्हणजे या देशातला बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, शीख हे सगळे गौण आहेत का? एकीकडे जातीपातीचं राजकारण करू नका असं म्हणताना हिंदू मोठा होईल असं आपलं म्हणणं हे कशाचं द्योतक असतं? हे धर्म आणि जातीचं हे राजकारण कोणी काढलं? कुठून आलं हे राजकारण? ही भाषा तुमच्या तोंडी येणं शोभत नाही राज ठाकरेची. मग नंतर आपण अचानक आपल्या असं लक्षात आलं की अरे मी 40-45 मिनिटं झालं बोलतोय आणि मी एवढे वेळ बोलतोय आणि तरी सुद्धा माझ्या भाषणाला टाळीच पडत नाहीये, शिट्ट्याच वाजत नाहीयेत. म्हणजे काय? मग त्या टाळ्या आणि शिट्ट्या मिळवण्यासाठी तुम्ही तुमचा एक पुन्हा जुनाच विषय उकरून काढला. त्या टाळ्या आणि शिट्ट्या मिळवण्यासाठी तुम्ही पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणायचा प्रयत्न केला. कारण तुम्हाला माहिती आहे की इथल्या मटेरियल काय पाहिजे, लोकांना काय मटेरियल पाहिजे. मग तुम्ही मदरशांवर घसरलात, मग तुम्ही भोंग्यांवर घसरलात आणि कॉपी करायला लागलात भाजपाची, यशस्वी लोकांची. कारण जे लोक धर्माचा मुद्दा घेऊन यशस्वी झालेत, आपणही तसाच धार्मिक मुद्दा घेतला तर मग आपणही यशस्वी होऊ असं तुम्हाला वाटून गेलं असावं. आणि मग तुम्ही त्या शिळ्याकडीला ऊत आणायला सुरुवात केली की मस्जिदीवरचे भोंगे पहिल्यांदा खाली काढा, मस्जिदीवरचे भोंगे काढा. जर भोंगे काढले नाही तर तिथे माझी पोरं बसवेन आणि मी हनुमान चालीसा सांगेन. चॅलेंज आहे तुम्हाला, खुलं आवाहन. कुठल्याही तुमच्या खबऱ्यांनी तुमच्यापर्यंत पोचवावं. तुम्हाला बसवायची आहेत हनुमान चालीसाला पोरं? बिनधास्त बसवा, नक्की बसवा, आवर्जून बसवा. फक्त काय करा माहितीये का, हनुमान चालीसेला पोरं बसवण्याच्या आधी ना त्या पोरांचा म्होरक्या म्हणून एकटा तुमच्या मुलाला आधी बसवा. आम्हाला बघू द्या ना एकदा राज ठाकरेचा मुलगा आंदोलनात कसा दिसतो ते. कधीतरी आपल्या मुलाला पण आंदोलन करू द्या, त्यालाही पुढे येऊ द्या. नेहमीच काय तुमची भाषणं ऐकून बहुजनांच्या पोरांनी आपली डोकी खराब करून घ्यायची. नेहमीच काय तुमच्या भाषणाला प्रतिसाद देत इथल्या बहुजन पोरांनी आपलं क्रिमिनल रेकॉर्ड करायचं, मोर्चे काढायचे, आंदोलन करायचं आणि जेलभरी करायचे. कधीतरी तुमच्या पोरांना पण येऊ देत आखाड्यामध्ये, तुमची पोरं पण दिसू देत आम्हाला मैदानामध्ये. काय पागल वाटलो काय आम्ही तुम्हाला? तुम्ही पाहिजे ती तुमच्या जोशमध्ये भाषणं कराल, तुम्ही पाहिजे ती तुमचे मुद्दे उचलाल, उधळाल आणि तुमचं म्हणणं ऐकून इथल्या बहुजन पोरांनी रेटून पुढे यायचं, दंगली घडवायच्या आणि तुमचा मुलगा सेफ साईड, तो AC मध्ये कॉफीचे घोट घेत न्यूजमध्ये मेलेल्या लोकांचा आकडा बघत राहील आणि तो आकडा बघताना विचार करेल, आहा काय आपल्या पप्पाने गेम केलाय. आपला पप्पा म्हणजे एक नंबर. पप्पाने आपल्याला तर खूप शिकवलं यार. पप्पाने आपल्याला तर मस्त कॉन्व्हेंटचं शिक्षण दिलं. बाकीच्या पोरांना पप्पाने सांगितलं की मराठी शिका, मराठी चाला, मराठी बोला. पण पप्पाने आपल्याला कसं इंग्रजीत शिकवलं. मस्तपैकी इंग्रजी शाळेमध्ये घातलं आपल्याला. आणि पप्पा यांना सांगतायत आंदोलन करायला, पण पप्पाने आपल्याला सुरक्षित वातावरणात ठेवलं. असं नको व्हायला. राजी, भोंगे उतरवण्याचं आंदोलन करायचं असेल ना तर त्या मिनारीवर चढण्यासाठी ज्या मुलाची निवड करायची आहे ना, तो मुलगा राज ठाकरेचा मुलगा असला पाहिजे. राज ठाकरेचा मुलगा. तर लोक म्हणतील हा राज ठाकरे खरा आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. मग लोक म्हणतील बंद करा हे जातींचं ध्रुवीकरण, धर्माचं ध्रुवीकरण. अहो तुमच्याकडे विकासाचे मुद्दे असतील तर बोला, विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा. विकासाचे मुद्दे जास्त गरजेचे आहेत. राज ठाकरेची मागेही आपली खूप चकमक उडाली आहे. मला असं वाटलं की आता मला या विषयावर बोलायची कधीच गरज पडणार नाही, पण पुन्हा बोलायची गरज पडली. इच्छा नाही आहे बोलायची, परंतु तुमचा दुटप्पीपणा एकदा लोकांच्या लक्षात आणून देणं गरजेचंच आहे. तुम्ही तुमची चाल किती वेळा वाकडी तिकडी करता हे तुम्हाला सांगणं गरजेचंच आहे.
तुम्ही सांगितलं की मदरशांमध्ये काहीच्या काही निघेल, धाडी टाकून बघा, कुठे इकडे तिकडे धाडी टाकता. किती मदरशांवर धाडी टाकल्यात तुम्ही आतापर्यंत? किती मदरशांमध्ये जाऊन बघितलं तुम्ही? मिस्टर राज, तुम्हाला माहिती आहे का की पुण्यामध्ये आझम कॅम्पस नावाचा फार मोठा कॅम्पस आहे. या कॅम्पसमध्ये KG to PG शिक्षण चालतात. PA इनामदार या आझम कॅम्पसचं काम बघतात. फार मोठं काम आहे, खाण्याची गोष्ट नाही आहे ती. अख्खा जन्म घालवलाय त्या माणसाने. सकाळी 7 पासून रात्री 10 पर्यंत ते स्वतः जातीने प्रत्येक काम करतात. तुम्हाला माहिती आहे, या आझम कॅम्पसमध्ये एक मस्जिद पण आहे. त्या मस्जिदीत काय होतं माहिती आहे तुम्हाला? कोविडचा काळ चालू होता ना मिस्टर राज. कोविडचा काळ चालू असताना या पुण्यातलं सगळ्यात पहिल्यांदा जे क्वारंटाईन करण्यासाठीचं पहिलं क्वारंटाईन सेंटर उभं राहिलं ना, ते पुण्यातल्या आझम कॅम्पसमधल्या मस्जिदीमध्ये उभं राहिलं. आणि उभं करणारा दूरदृष्टीचा माणूस होता PA इनामदार. कल्पना आहे तुम्हाला याची? उचलली जीभ लावली टाळाला, काहीही बोलाल. काय बोलताय तुम्ही जातीपातींच्या राजकारणाबद्दल आणि मस्जिदींबद्दल आणि मदरशांबद्दल? पुण्यामध्ये कोविडने मृत्युमुखी पावलेल्या लोकांचे अंत्यविधी करायला जेव्हा त्यांचे नातेवाईकही पुढे येत नव्हते ना मिस्टर राज, कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोविड रुग्णांचे नातेवाईकही जेव्हा त्यांच्या अंत्यविधीसाठी पुढे येत नव्हते, तेव्हा कोंडव्यातले 200 मुस्लिम तरुण पुढे आले आणि ते या सगळ्या कोविड रुग्णांचे अंत्यविधी करत होते. काय बोलताय तुम्ही? कुठल्या ध्रुवीकरणाच्या गप्पा करताय? जागे व्हा, भानावर या, झापडं काढा डोळ्यावरची. हा जो सगळा हिंदू मुस्लिम सगळा जो धार्मिक द्वेष आहे ना, तो द्वेष झटका. माणूस म्हणून कधीतरी विचार करा, माणूस म्हणून बघा कधीतरी समोरच्याकडे. मग तुम्हाला कळेल की माणसांची जात काय असते ती. खुदा न खास्ता कधी तुम्हालाही कधी अडचण आली ना आणि तुम्ही कधी आजारी पडलात आणि तुम्हाला रक्त लावायची गरज पडली, तर तुमचे नातेवाईक शोधत बसणार नाहीत राज्य की ब्लड बँकेतून आणलेलं रक्त मुसलमानाचं आहे की हिंदूचं आहे. ते फक्त बघतील की तुमचा रक्तगट त्या रक्तगटाशी जुळतोय का. कुठल्या युगात वावरताय? ज्या चुका भाजप करते त्याच चुका तुम्ही करणार आहात. अहो, तुम्ही जे काही मांडत आहात, एकीकडे तुम्ही दाखले देता बाळासाहेब ठाकरेंचे, त्याच्या थोडेसे अजून पुढच्या पिढीत जा, जरा मागे. प्रबोधनकार ठाकरेंचं एकही पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल ना आयुष्यात, आणि खासच प्रबोधनकार ठाकरेंचे तुम्ही वारसदार असाल, तर तुमच्या तोंडी अशी डिवाइड अँड रूल वाली भाषा कधीच येणार नाही. राज्य, मी हे सगळं सांगते ना, ते फार पोटतिडकीनं सांगते, राजकारण म्हणून सांगत नाहीये. तुम्हाला शरद पवारांवर टीका करायची किंवा उद्धव ठाकरेंवरती टीका करायची किंवा अजून कोणावर टीका करायची, ही टीका करताना सुद्धा त्याला काही बेस राहू द्या. तो बेस ठेवून टीका करा, लोक ॲप्रिशिएट करतील. ज्या भाषणांची गर्दीची चर्चा केली जाते ना, ती गर्दी कशी जमवली जाते यावर मी बोलायची गरज नाही. लोक जाणकार आहेत, लोकांना कळतं. तुमची भाषा ज्या पद्धतीने काल तुम्ही भाषण करत होता, त्यातनं एक गोष्ट नक्की कळत होती की काल तुमची भाषा ही फक्त आणि फक्त कुणाला तरी टार्गेट करून काहीतरी उट्ट काढणं असतं ना, उट्ट काढतात बायका नळावर भांडताना, ती अशी असंबंध भाषणाच्या स्पर्धेतलं क्रमांक 1चं भाषण, ते असंबंध भाषण काल तुम्ही करत होतात. काल तुमच्या भाषणात कुठेही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा अजेंडा दिसत नव्हता. पक्षाचा कृती कार्यक्रम म्हणून तुम्ही त्याच्यावर काही बोलत नव्हता. तुम्ही तुमच्या मतदारांना काल पुन्हा पुन्हा म्हणत होतात, मतं दिली नाहीत, तुम्ही मला मत देत नाहीत, मी एवढं काम करतोय, मी असं करतोय, मी तसं करतोय. लोक जाणकार आहेत, लोकांना माहिती आहे की कोण बोलका पोपट, कोण करता, बोलक्यासोबत जायचं की कर्त्यासोबत जायचं. जर तुम्ही अशाच पद्धतीने
जर ही पोपटपंची करत राहाल तर एक आमदार दिसत आहे, भविष्यात कदाचित तीही संख्या पाठीशी नसेल. तुम्ही आठवा तुमचा सुरुवातीचा काळ, ज्या काळात तुम्ही उभे राहिला होतात तेव्हापासून आत्तापर्यंत घसरण लागलेली आहे. हा आलेख खाली 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 येत चाललेला आहे. इतिहास जमा होण्याच्या आधी सावरून घ्या. आणि हो, मी एवढं बोलल्यानंतर तुमचे सगळे काही खास लोक ट्रोल करायला पुढे येतीलच. अपेक्षित आहे ते. ट्रोल करताना त्यांना भान असू देत की जर शिवरायांचं नाव घेऊन खासच काम करत असाल तर शिवरायांच्या मावळ्यांना महिलांबद्दल अनुद्गाराने बोलणे किंवा अवमानकारक शिवीगाळ करणे हा शिवरायांचा मावळा करू शकत नाही. माझ्या बोलण्याचा वैचारिक प्रतिवाद नक्की करा, आवडेल मला. तो वैचारिक प्रतिवाद ऐकायला मी तयार असेल. पण जर तुम्ही कमरेखालची भाषा करून जर शिवीगाळ करणारे जर लोक असतील ना, तर मी एकच वाक्य बोलून त्या सगळ्यांना पूर्णविराम देईल की अशा पद्धतीने शिवीगाळ करणारे लोक हे महापुरुषांचे वारसदार असूच शकत नाहीत, ते शिवरायांचे मावळे असू शकत नाहीत. तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहात ते.